गेल्या काही दिवसांपासून ते तणावात आणि प्रेशरमध्ये असल्याचं त्यांच्या कुटुंबाच्या नजरेतून देखील सुटलेलं नव्हतं. शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजले तरीही सचिन जाधवर घरी परत आले नाहीत. नेहमी ते ऑफिसमधून थेट घरीच येत असतात. त्यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईलवर कॉल केला, पण त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. आणखीन थोडा वेळ त्यांनी वाट पाहिली. दरम्यान त्यांच्या ऑफिसमधील आणि इतर सहकाऱ्यांना देखील कॉल केले गेले. दरम्यान त्यांच्या ऑफिसमधील आणि इतर काही ओळखीच्या लोकांना देखील कॉल केले गेले. पण त्यांना त्याचा काही ठावठिकाणा मिळेना म्हटल्यावर पत्नी मयुरी जाधवर यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यांच्या मिसिंगची तक्रार दाखल केली. शुक्रवारची रात्र उलटली तरीही ते घरी कायम परतलेच नव्हते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 17 डिसेंबरला पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान मांजरसुंब्याजवळ कपिलधारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ एक कार बंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बीडहून सोलापूरकडे जाणाऱ्या महामार्गावर जेव्हा मांजरसुंबा घाट सुरू होतो त्याच ठिकाणी एक उड्डाणपूल आहे. येथूनच कपिलधारकडे जाणारा एक छोटासा रस्ता आहे. जेव्हा पोलीस या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एक कार उभी असल्याचं स्पष्ट दिसलं. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण कार लॉक करण्यात आलेली होती. कारच्या खिडकीतून काचेच्या आत डोकावून पाहिल्यानंतर ड्रायव्हर सीटवर कोणीतरी आडवं झोपलंय हे पोलिसांना लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी कारच्या काचा खोडल्या. त्यानंतर दरवाजा उघडल्यावर आतील दृश्य पाहूनही पोलीस हादरून गेलेले होते. त्या कारच्या आतमध्ये 45 वर्षाच्या आसपास वय असलेली एक व्यक्ती सीटवर आडवी पडलेली होती. कानातून रक्त येत होतं आणि कारमधून अत्यंत उग्र असा वास येत होता. त्या व्यक्तीच्या आजूबाजूला 2 मडके पडलेले होते. मडक्यात कोळसा आणि त्याची झालेली राख दिसत होती. नेमका हा काय प्रकार आहे हे काहीच समजत नव्हतं. तो कारमधील व्यक्ती कोण आहे याचा तपास केल्यानंतर पोलिसांना आणखीन एक धक्का बसला. कारण कारमधील व्यक्ती बीडमधील जीएसटी विभागाचे अर्थात आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी सचिन जाधव होते. आणि ह्याच सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू झालेला होता. कारची जेव्हा पोलिसांनी बारकाईने पाहणी केली त्यावेळी काही महत्वाच्या बाबी पोलिसांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. एक म्हणजे कार आतून लॉक करण्यात आली होती आणि दुसरं कार ज्या ठिकाणी उभं करण्यात आलेली होती त्या ठिकाणी त्या कारच्या टायरला खाली दगड लावण्यात आलेले होते. म्हणजे ज्याला आपण उटी लावणं असं म्हणतो तसंच कारमध्ये समोरच्या छोट्या डिक्कीमध्ये एक सुसाईड नोट ठेवण्यात आलेली होती. तीही पोलिसांच्या हाती लागलेली आहे. आता कारमध्ये नेमका मृत्यू कसा झाला हे रहस्यच आहे. प्राथमिक अंदाजानुसार स्वतःच आपले जीवन संपविले असावे असं सांगण्यात येत आहे. त्यांच्या सुसाईड नोटमधील मजकुराप्रमाणे त्यांना वरिष्ठ अधिकारी दिलीप काटे यांचा त्रास होता. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं स्पष्ट होत आहे. आता हा नेमका त्रास काय होता, कोणत्या कारणांनी होता, यामागे अजून कोणतं वेगळं कारण आहे, त्यांनी याबद्दल कोणाजवळ काही सांगितलं होतं का, अशा अनेक बाबी तपासात आता स्पष्ट होती. दिलीप काटे यांना शनिवारी संध्याकाळीच पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या चौकशीतून या मृत्यूचं रहस्य उलगडण्याची दाट शक्यता आहे. आता गाडीत मडके आणि कोळसे कशासाठी ठेवण्यात आले होते यावरही शंका उपस्थित केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार सचिन जाधवर यांनी स्वतःला संपविण्यासाठी याचा उपयोग केला असावा का? त्यांनी गाडी आतून लॉक केल्यानंतर त्यांनी गाडी लॉक करून आतमध्ये धूर केला असावा आणि या धुरात गुदमरून त्यांनी स्वतःला संपवलं असावं असा कयास लावला जातोय. तर दुसरीकडे सचिन जाधवर यांच्या नातेवाईकांनी मात्र त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केलाय. ते खूप सकारात्मक विचार करणारे होते, धाडसी होते. त्यामुळे केवळ वरिष्ठांचा त्रास आहे यामुळे ते स्वतःचे जीवन काही संपविणार नाहीत असं म्हटलं जातंय. हा काय घातपाताचा प्रकार असावा का असा देखील संशय आहे. या नातेवाईकांचं देखील असंच काहीसं म्हणणं येत आहे. गाडीत असलेले मडके, कोळसे, धूर हा सगळ्यात अजब प्रकार असल्याचं नातेवाईक सांगतायत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीच्या टायरला दगड कशासाठी लावले असतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे. यावरही नातेवाईकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. आता पोलिसांच्या तपासात या सगळ्या बाबीचा उलगडा होईलच. सचिन जाधवर हे मूळचे पारशी तालुक्यातील चुंब या गावचे रहिवासी. नोकरीच्या निमित्ताने ते बीडमध्ये राहत होते. एक हुशार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. एमपीएससी परीक्षेत ते राज्यात पहिले आलेले होते. इतकेच नाही तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांनी युट्यूब आणि पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं होतं. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, कोणती पुस्तके वाचावीत याविषयी ते सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. अशाच अधिकाऱ्याने स्वतःला संपविल्यामुळे अर्थातच हा मोठा धक्का म्हणावा लागेल.